नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एका फार महत्त्वाच्या विषयावर घेऊन जाणार आहोत आणि हा विषय आहे, जर पुणे करारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मागणी पूर्ण झाली असती तर काय झालं असतं. 1932 साली देश अजून इंग्रजाच्या जोखडाखाली दबलेला होता, पण त्याहून भीषण गुलामी समाजाच्या रंगामध्ये वाहत होती. अस्पृश्य समाज, मानवी हक्कापासून वंचित, शाळेत अपमान सहन करणारा, विहिरीवर पाणी भरण्यासाठी लाजिरवाणी परिस्थितीला सामोरे जाणारा, मंदिरात जाण्याचा हक्क नाकारलेला, अशी अवस्था होती. या सगळ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा आणि लोकांना आत्मसन्मानाने स्वप्न दाखवणारा एकच नेता होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी त्या काळात एक ऐतिहासिक मागणी केली होती. मागणी अशी की दलित समाजाला स्वतंत्र मतदारसंघ मिळावा, म्हणजे दलित समाजात स्वतःचे उमेदवार उभे करेल, स्वतःचे नेते निवडेल आणि आपल्या प्रश्नांसाठी संसदेत निर्भीड आवाज उठवेल. पण ही मागणी पूर्ण झाली नाही. गांधीजींनी उपोषण करून विरोध केला आणि अखेर स्वतंत्र मतदारसंघाऐवजी राखीव जागा देऊन तडजोड झाली. यालाच आपण पुणे करार म्हणतो. पण मित्रांनो, आता कल्पना करा, जर बाबासाहेबांची मागणी खरीच मान्य झाली असती तर काय झालं असतं. पहिल्याच निवडणुकीत दलित समाजाने आपले उमेदवार उभे केले असते. गावागावातून नेते उभे राहिले असते. जनतेला वाटलं असतं की हा नेता आपलाच आहे, तो आपल्यासाठीच लढणार आहे. आणि सभांमध्ये घोषणांचा गरज घुमला असता, आमचा नेता आम्हीच ठरवणार. हे वाक्य फक्त घोषवाक्य राहिलं नसतं, तर आत्मविश्वासाचं प्रतीक बनलं असतं. संसदेत आणि विधानसभेत आपल्या समाजाचे खरे नेते बनलेले दिसले असते. ते इतर पक्षाच्या कृपेवर आलेले नसते, तर थेट आपल्या मतांच्या ताकदीवर आलेले असते. आणि त्यांनी पहिल्याच दिवसापासून अस्पृश्यतेविरुद्ध कठोर कायदे केले असते. शाळेत दलित मुलांना कोणी म्हटलं नसतं, तू मागे बस. विहिरीवर पाणी भरताना कुणी अडवलं नसतं. मंदिराचे दरवाजे लवकरच उघडले गेले असते. समाजातील बदल वेगाने घडले असते. मोठ्या पक्षाच्या दयेवर अवलंबून राहण्याची वेळ आली नसती, कारण दलित समाजाचा स्वतःचा भक्कम राजकीय पक्ष उभा राहिला असता. हा पक्ष फक्त दलितांसाठीच नाही, तर शेतकरी, मजूर आणि गरिबांसाठी लढणारा ठरला असता. आणि भारताच्या राजकारणात तिसरी एक मोठी ताकद निर्माण झाली असती. आणि हो, धर्मांतराचा तो ऐतिहासिक प्रसंग 1956 मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला. पण जर बाबासाहेबांची मागणी 1932 मध्येच मान्य झाली असती तर धर्मांतर इतक्या उशिरा झालं नसतं. लोकांना सन्मानाचं जीवन आणि नवी ओळख खूप आधीच मिळाली असती. जय भीमचा जयघोष भारतात लवकरच पसरला असता. आत्मसन्मानाचे स्वप्न आधीच पूर्ण झालं असतं. थोडक्यात सांगायचं तर बाबासाहेबांची मागणी मान्य झाली असती तर भारत आज अधिक न्याय, अधिक समान आणि अधिक प्रगत दिसला असता. आज आपण अजूनही ज्या लढाया लढतो आहोत, त्या लढाया कदाचित खूप आधीच संपल्या असत्या. समाजात समता लवकर प्रस्थापित झाली असती आणि शोषित, वंचितांना खूप आधीच न्याय मिळाला असता. मित्रांनो, ही फक्त कल्पना आहे, पण या कल्पनेतून आपल्याला एक मोठा धडा मिळतो. आणि तो धडा असा की जेव्हा न्याय आणि समतेसाठी योग्य मागणी केली जाते, तेव्हा ती वेळेवर मान्य झाली पाहिजे, नाहीतर त्याची किंमत पिढ्यानपिढ्या चुकवावी लागते. तर आता मी तुम्हाला विचारतो, जर बाबासाहेबांची मागणी खरंच पूर्ण झाली असती तर आजचा भारत किती वेगळा असता. तुमचे विचार नक्की कमेंटमध्ये लिहा.